आमच्या मच्छीमार बांधवासाठी बांधणार, पण आजूबाजूच्या परिसरामध्ये बघा हिरवे साप किती वळवळायला लागलेले आहेत. बघा जरा आजूबाजूला. येतानाच मी बोलत होतो किती गोडतोची गाडीवाले दिसतोय हो मला. मी विचारणार होतो अरे बाबा हे कुठलं आणलं बाबा तुम्ही? न्यायनगरचं मागे राहिलं ना, पटत चाललंय की काय, साप तिथं वळवळत येत आहेत की काय, आणि म्हणून मला कळलं की मला भेटत साहेबांनी काय सांगू. तर आपल्या देशात ट्रेन जी आहे ना, न्यायनगरवाले माझ्यावर फार प्रेम करतात, तुम्हाला माहिती आहे. प्रेमाने मिठी मारायला येतात, आणि म्हणून तुम्हाला सांगतो जे काय करायचं ना आपल्यासाठी करा. या हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका, कारण हे कधीच आपले होणार नाही. कोळी समाज, मच्छीमार समाज इथे मोठा झाला पाहिजे. आपले हक्काचे व्यवसाय धंदे हे आपले असले पाहिजे, दुसऱ्याकडे जायला देऊ नका. हाही तुम्हाकडून शब्द देऊन मला इथे जायचंय. सरकार म्हणून अगर आम्ही तुमच्याबरोबर उभा राहतोय, मंत्री म्हणून मी तुम्हाला अगर सगळं द्यायला तयार आहे, निधी शेती मच्छीमार सगळं द्यायला तयार आहे. ते कोणासाठी देतोय, जेणेकरून माझ्या उत्तरचा मच्छीमार बांधव हा जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, म्हणून मी इथे देऊन जातोय. बाकीचे अगर हे बाहेरचे वळवळायला लागले हे तुमचे कधीच होणार नाही, लक्षात घ्या. हे कधीच होणार नाही. अहो त्यांच्या पुराणमध्ये गेलं नाही. अहो तुमचं होणार तुमच्यासाठी ते काफीर आहे, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काफीर आहे त्यांच्यासाठी. ते कधी खिशातलं घालून तुम्हाला देणार नाही. देणार का कधी? नाही देणार. म्हणून त्याच्याबद्दल विचार करा. जे द्यायचंय ते तुमच्यासाठी द्यायला पाहिजे, म्हणून आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहे. तुम्ही हक्काने मागा, ज्या योजना पाहिजे ते द्या, जी वस्तू मार्केट पाहिजे ते द्या, मागा. मी सगळं तुम्हाला देण्याची जबाबदारी आणि शब्द माझे